धमकी प्रकरणी कोरटकर विरोधात नागपुरातही गुन्हा दाखल। नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांच्या पथकांकडून कोरटकरचा शोध सुरू। युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा। अजित पवारांचा नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा। फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण घड्याळाला निवडून दिलं, धसांचं वक्तव्य। बीड जिल्ह्यातील 107 पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीसाठी विनंती अर्ज। मस्साजोग प्रकरणानंतर बीडमध्ये काम करण्याचा धसका पोलिसांनी घेतल्याची चर्चा। पुणे अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडीला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, तर दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध। आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद, कोणताही प्रतिकार झाला नाही। सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसते, वकिलांचा मोठा दावा। उद्धव ठाकरेंनी योगेश कदमांना संपवण्याचा प्रयत्न केला। ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, रामदास कदमांचा इशारा। तर सत्ता असेपर्यंत कदमांचं फडफडणं, त्यांना एक दिवस मातोश्रीवर यावंच लागणार, राऊतांचा दावा। राज्यातील सर्व उर्दू शाळांची तपासणी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। उर्दू शाळांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारामुळे निर्णय। शिक्षण राज्यमंत्री आशिष जयस्वाल, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान करणार चौकशी। राज्यातल्या जवळपास 500 सरकारी सेवा आता व्हॉट्सअपद्वारे मिळणार, सरकारचा मेटा कंपनीशी करार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना, सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी पवारांच्या नेत्यांची टीम सज्ज। नव्या उमेदीनं कामाला लागण्याच्या सूचना।